राज्यामध्ये 29 महापालिकांचे निकाल लागून 21 दिवस लोटलेले आहेत, तरी अजून देखील सर्वच महापौर हे ठरलेले नाहीयेत। राज्यामध्ये केवळ 8 महापालिकांमध्ये महापौर हे विराजमान झालेत, तर 10 महापालिकेमध्ये महापौर कोण होणार ते ठरलेलं आहे। मुंबईसह 7 महापालिकांमध्ये निवड प्रक्रिया ही अजूनही सुरू आहे, तर चंद्रपूर, भिवंडी, निजामपूर, परभणी, मालेगाव या महापालिकेमध्ये अद्याप तरी त्रांगडच असल्याचं दिसून येत आहे। तर 29 महापालिकांचं नेमकं काय चित्र आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर कुठे कुठे महापौर बसलेले आहेत तर कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर आणि अकोला, त्याचबरोबर वसई, विरार, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर इथं महापौर हे ठरलेले आहेत। त्यानंतर पुढे निवडणूक प्रक्रिया कुठे सुरू आहे तर मुंबई, इचलकरंजी, पनवेल, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड, वाघाळा इथं निवडणुकीची प्रक्रिया ही अद्यापही सुरू आहे। आणि त्याचबरोबर त्रांगड कायम आहे कुठे तर चंद्रपूर महापालिकेमध्ये भिवंडी, निजामपूर, परभणी आणि मालेगाव या महापालिकांमध्ये काहीसं त्रांगड दिसून येत आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, सांगली आणि नवी मुंबई या ठिकाणी महापौर हे बसलेले आहेत। महापौर ठरलेले कुठे आहेत तर पुणे, सोलापूर, अमरावती, नागपूर आणि कोल्हापूर या महापालिकांमध्ये, त्याबरोबरच लातूर आणि परभणी या महापालिकांची निवड प्रक्रिया ही सुरू आहे। नवी मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या सुजाता पाटील यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली, तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झालेली आहे। निवडणूक पीठाचे अधिकारी रणजित पाटील यांनी दोघांचा सत्कार केला। दरम्यान शिवसेनेनं महापौर पदासाठी युतीधर्म पाळला, पण भाजपनं उपमहापौर पदासाठी युतीधर्म पाळला नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा आदेश मानून शिवसेनेनं उपमहापौर पदाचा अर्ज हा मागे घेतला, अशी प्रतिक्रिया ही शिवसेनेचे गटनेते मनोज हळदणकर यांनी दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।